मध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा चॅनलला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भूमी काय काय करते, काय काय धमाल करते बघा नक्की. बघा. बाय बाय. चला काय खेळायचं तुला? हे खेळायचं का? चला मग चला म्हणा. चला. इथं भूमीचं कन्फ्युजन होत होतं नेमकं त्या उड्या मारतेल्या ह्याच्यामध्ये खेळायचं की कार मध्ये बसायचं. मग शेवटी तिचे पप्पा म्हटले जाऊ दे कार मध्ये बसू दे, कारण की उड्या मारायला पण मुलांची लई गर्दी होती. त्यामुळे म्हटलं जाऊ देत ती कार मध्येच बसू देत. मग ती कार मध्ये अगोदर बसली आणि नंतर मग आम्ही मिकी माऊस कडे गेलो. तर रात्री लाईव्ह मध्ये आम्ही आलो होतो. लाईव्ह मध्ये तिला जे डॉक्टर किट घेतलं होतं ना, त्या डॉक्टर किटचा व्हिडिओ काढला होता. तर लाईव्ह मधला जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही नक्की बघा. इथं भूमीचे हात घाण झाले होते त्यामुळे आम्ही इथं धुवत होतो. आणि बघा किती छान आहे यात्रा. आणि लहान मुलांना जरा चेंज काहीतरी, त्यामुळं म्हटलं जाऊ देत बसू देत. आणि खूप वेळ बसली इथं पण, जवळजवळ 10 मिनिटं होती. म्हणजे नाही 10 मिनिटं पण नाही, 5 मिनिटच खेळली ह्या गाडीमध्ये, कारण की तेवढाच राऊंड होतं. आणि त्यानंतर मग आम्ही त्या पाण्याच्या ह्याच्यात बसवायचं होतं तिला. पण काय झालं माहितीये का, ते पाय मारायचं होतं, पाय मारून बोट चालवायची होती पाण्याच्या ह्याच्यात. म्हटलं ही काय खेळणार नाही, अजून लहानच आहे ना ती, त्यामुळं ती काय खेळणार नाही. म्हटलं जरा मोठी झाली ना मस्त पुढच्या वर्षी तिला बसवूया त्या पाण्याच्या बोटमध्ये. आणि त्यानंतर बघा ही जी कार चालू झालेली आहे त्यानंतर ही लई मज्जा आली होती, हिला लई खुश झाली होती. कारण की आम्ही दुपारीच आली होती चौकामध्ये, तर दुपारीच रडायला लागली होती. पण हे पाळणं त्यांना रात्रीच चालू होतात ना, त्यामुळं म्हटलं जाऊ देत आपण रात्री जाऊ असं म्हणून सांगितलं तिला. कसं बस समजूत काढली होती दुपारीच मी. आणि त्यामुळं बघा ती कशी करायला लागली. भूमी भूमी हाय कर म्हटलं की ती तेवढंच बघायची, नाहीतर तिचं लक्ष दुसरीकडेच होतं. ते दुसऱ्या ताई दादा तिच्या बरोबर बसली होती ना, त्यांच्याकडेच लक्ष होतं. आणि हे तिच्या पाठीमागे छोटंसं बाळ होतं, ते पण छान होतं. तर तिथं गाडी खेळून झाल्यानंतर मग आम्ही आलो इथं घसरगुंडी खेळायसाठी. ते मिकी माऊसची घसरगुंडी नसते का यात्रेमध्ये, ती घसरगुंडी खेळण्यासाठी आलो. भूमी म्हणत होती किती वेळची की मिकी माऊस खेळायचं. जवळजवळ ती अर्धा तास खेळलेली. ह्याची फी होती 50 रुपये आणि त्या पहिल्या गाडीची फी होती 30 रुपये. मग ती गाडी काही थोडाच वेळ होती, पण ह्या मिकी माऊस मध्ये बराच वेळ खेळली ती, जवळजवळ अर्धा तास खेळली होती. पण इतकं छान खेळली ना, किती वेळ खेळत होती. आणि एक मुलगा होता तो तर खाली यायचं नावच घेत नव्हता. एकदा चढला होता वरती आणि ते वरतीच बसला होता. त्याचे पप्पा किती वेळ एक खाली करत होते त्याला. खरं ते तो का आला नाही, घाबरला होता तो. नंतर भूमीनं त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन आला मग खाली. म्हणजे भूमीन त्याला खाली आणलं. इतकी डेंजर आहे भूमी. बघा आता कशी चढायला लागली. सगळी मुलं नाचत होती छान. आणि सगळं नाचता ते सगळं वरती जे 4 ते 5 होते ते राऊंड मध्ये. आणि खूप छान होतं, मोठ्याच्या मोठं होतं ते पण. आणि भूमी लई खेळली, म्हणजे भरपूर प्रमाणात खेळली. जवळजवळ 15-20 वेळा वरती चढून खाली उतरली असेल त्या अर्ध्या तासामध्ये. इतकं डेंजर खेळत होती ती. आणि बघा आता कशी येते खाली. आली, तिला लई मजा येत होती. आणि तिथं गाणी लावली होती ना, त्यामुळं म्हटलं आवाज नको उगाच कॉपीराईट यायचं, त्यामुळं मी आवाज ठेवला नाहीये, माझाच आवाज ठेवलेला आहे. तरी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, खूप छान आहे व्हिडिओ. तिला इतकी मजा वाटत होती. आणि कधीतरी चेंज असले की बरं वाटतंय. त्यामुळं वर्षातनं दरवर्षी येते हे पाळणं. पण आम्ही ह्या वेळेस जरा जास्त वेळ खेळायला तिला दिलं, कारण की मागच्या वर्षी आला होता पण तिला काय कळतच नव्हतं आणि ती रडायची ना, त्यामुळं तिला आम्ही याच्यामध्ये ठेवलं नव्हतं या पाळण्यामध्ये. बघा कशी खेळायला लागली. ह्या साईडला पण पाळणे होते पण अजून चालू झाले नव्हते,
काय मी तर उद्या असेल मला वाटते, दत्त जयंती दिवशीच असणार आहे, कारण की आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो अगोदर. आणि हे आहे ते स्वामी समर्थांचं मंदिर आहे, केंद्र आहे, आणि केंद्राच्या तिथंच ते पाळणे होते. आणि इतकं छान मंदिर पण छान सजवलं होतं, लाइटिंग त्यांनी लावल्या होत्या. आता उद्या दत्त जयंती म्हटल्यावर आदल्या दिवशी जास्त मस्त प्रोग्राम ते असतात तिथं. आणि पारायण सप्ताह पण असतो 7 दिवसाचा, पारायण असतं स्वामी समर्थांचं. आणि ही दिदी पण होती तिच्याबरोबर खेळायला. आणि बघा ही दिदी कोण होती काय माहित, पण तिच्यासोबत खेळत होती. पण बघा भूमीचं, ती दिदी येत नव्हती खाली म्हणून ही पण येईना आली खाली, असं करत होती. मला यायची आणि बोलायची, मम्मा बघ मी काय करते, मी काय खेळते म्हणून सांगायची ती. आणि बघा हा मुलगा एक होता, हा एक लय डेंजर होता पोरगा, ऐकतच नव्हता हा पण. हा बघा कसा करतो, अरे बापरे कसल्या उड्या मारतोय तो, लय डेंजर होता तो. मी म्हटलं बाबा माझी भूमी हळूहळू येऊ देत पाठीमाग, नाहीतर काय खरं नाही म्हटलं. तर ऐकतच नव्हता, डेंजर. असं अशा उड्या मारायचं ना, वरून यायचं आणि धपकन खाली उड्या मारायच्या. दुसरी कोणतरी असली तर उगाच लागायचं म्हटलं त्याला म्हटलं बाबा तू येताना ना हळूच ये खाली, नाहीतर पडशील, तू पण पडशील आणि दुसऱ्याला पण पाडशील.